नमस्कार. मराठी साहित्य परिचय माला या सिरीज अंतर्गत आपली UPSCचा जो मराठी साहित्य ऑप्शनल विषय आहे त्याच्याविषयी चर्चा चालू आहे बघा. आज आपण गौरी देशपांडे यांची जी लघु कादंबरी आपल्या सिलेबसला आहे एक एक पान गळावया याविषयी एक थोडक्यात चर्चा करणार आहोत. त्याची एक तोंड ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला जो पहिला पेपर आहे त्यामध्ये लघु कादंबरी हा जो फॉर्म आपल्याला UPSCनं सिलेबसमध्ये दिलेला आहे त्याविषयी थोडक्यात एक चर्चा करू, जेणेकरून लघु कादंबरी नेमका काय प्रकार आहे, त्याच्या साहित्यात काय महत्त्व आहे याचा एकंदर आवाका आपल्याला येईल आणि त्यानंतर एक एक पान गळावया याची तोंड ओळख आपल्याला करण्यास थोडीशी मदत होईल. लघु कादंबरी हा फॉर्म किंवा कादंबरी हाच फॉर्म एकंदर आपण जेव्हा चर्चेसाठी घेतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आधुनिकतेनं निर्माण केलेलं हे अपत्य आहे का. म्हणजे तुम्ही जर का अगदी प्राचीन काळातलं साहित्य पाहिलं तर तुमचं असं लक्षात येईल की कादंबरी हा फॉर्म तिथं कुठेही नाही आहे. म्हणजे अगदी होमरचं इलियड किंवा ओडिसी बघितलं किंवा वाल्मिकीचं रामायण पाहिलं किंवा व्यासांचं महाभारत जरी पाहिलं तरीसुद्धा ते एपिक आहेत, महाकाव्य आहेत. सो कादंबरी हा फॉर्म असेल किंवा लघु कादंबरी हा फॉर्म असेल हे मॉडर्निटीचं अर्थात आधुनिकतेचं अपत्य आहे का, तर हे पाहणं देखील जास्त महत्त्वाचं ठरतं. लघु कादंबरी हा फॉर्म जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा त्याचे अनेक पैलू आपल्यासमोर येतात. म्हणजे मिलान कुंदेरा नावाचा एक लेखक आहे, तो कादंबरीविषयी असं म्हणतो की द नॉव्हेल इज द इमॅजिनरी पॅराडाईज ऑफ इंडिव्हिज्युअल. इट इज द टेरिटरी व्हेअर नो वन पासेस द ट्रूथ, नायदर ॲना नॉन कॅरेनेर, बट व्हेअर एव्हरीवन हॅज द राईट टू बी अंडरस्टूड बोथ ॲना अँड कॅरेनेर. म्हणजे हे जे स्टेटमेंट मिलान कुंदेरा नॉव्हेलविषयी अर्थात कादंबरीविषयी करतात तसंच जसेचा तसं म्हणता येणार नाही, पण बहुतांशी स्टेटमेंट हे लघु कादंबरीलाही लागू होतं. आता लघु कादंबरी हा फॉर्म जरी आपण कॉन्सेप्च्युअल दृष्ट्या बघण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या लक्षात येईल की एक आटोपशीर, लहान आणि आवाक्यातला घाट असणारं ही साहित्यकृती आहे. म्हणजे लेखकाला किंवा लेखिकेला जे काही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं असेल किंवा इतरही काही गोष्टी सांगायच्या असतील तर त्या अतिशय लहान, आटोपशीर आणि आवाक्यातला घाट असणारा हा जो साहित्य प्रकार आहे त्यामध्ये लेखक किंवा लेखिका अतिशय संयमाने या गोष्टी सांगू शकतात. कादंबरीची आणि लघु कादंबरीची चर्चा आपण जर केली किंवा कथेची किंवा लघु कादंबरीची आपण चर्चा केली तर त्यामधला फरकही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कथेबद्दल आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कथा ही वेगानं शेवटाकडे झेप घेते का, आणि लघु कादंबरीचं हे वेगळेपण आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं का. आणि मग कादंबरीची आणि लघु कादंबरीची जर आपण चर्चा केली तर कादंबरीमध्ये जी काही पात्र येतात, ज्या घटना येतात त्या अतिशय विस्तृतपणे यायला लागतात का, आणि लघु कादंबरीमध्ये आपण जसं आत्ता सांगितलं की एक आटोपशीर, लहान आणि आवाक्यातला घाट लघु कादंबरी बेतण्याचा प्रयत्न करते का, तर हे पानही महत्त्वाचं आहे. आपली ही जी एक एक पान गळावया आहे ते लघु कादंबरी हा फॉर्म असल्यामुळं पहिल्या पेपरच्या दृष्टिकोनातून आपण ही एक थोडक्यात इंट्रोडक्शन लघु कादंबरीची पाहत आहोत. लघु कादंबरीला इंग्रजीमध्ये नॉव्हेल असं म्हटलं जातं बघा. म्हणजे कादंबरी हा फॉर्मच पाश्चिमात्य जगातून किंवा युरोपियन कॉन्टेक्स्टमधून आपल्याकडे नंतर आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याकडले लेखक हळूहळू लघु कादंबरी लिहायला सुरुवात केलेली आहे. मग यामध्ये बागतींसारखा विचारवंत असेल किंवा हरिश्चंद्र थोरात असतील यांची कादंबरीविषयी काय मत आहे आणि त्यानंतर लघु कादंबरीविषयी त्यांची मतं कशी बदलतात किंवा सारखीच राहतात का, तर ही चर्चा करणं देखील एक एक पान गळावया या लघु कादंबरीला बघताना आपल्याला महत्त्वाची ठरते. आता आपण गौरी देशपांडेंचं लेखन जर का पाहिलं तर आपल्याला UPSCच्या सिलेबसला जी कलाकृती त्यांची आहे ती एक एक पान गळावया ही लघु कादंबरी आहे. त्यांचं इतरही लिखाण प्रसिद्ध आहे. जे लिखाण वाचून तुम्हाला गौरी नेमकं काय लिहितात, कशा प्रकारे लिहितात हे जाणून घ्यायला, समजून घ्यायला मदत होऊ शकेल. त्यांचं गोफ असेल, उत्खनन असेल, आहे हे असं आहे, दस्तूर हा घाट आणि थांग यांसारखं विविध लेखन प्रसिद्ध आहे बघा. तुम्ही गौरींना समजून घेण्यासाठी हे लेखनही अगदी नजरेखालून घालू शकता. एक एक पान गळावया बघायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की 3 विभागांमध्ये ही लघु कादंबरी साधारणतः बेतलेली आपल्याला दिसते. त्यामध्ये पहिला विभाग कारावासून पत्रे आहे, ज्यामध्ये ताजा कलमही थोडक्यात लेखिकेनं सांगितलेला आहे, मध्य लटपटीत आहे आणि एक एक पान गळावया जो शेवटचा भाग आहे लघु कादंबरीचा आहे तो. तर गौरींविषयी किंवा एक एक पान गळाव्याविषयी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा स्त्रीवाद हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू त्यामध्ये यायला लागतो का, की स्त्री पुरुष यांचा जो संबंध आहे किंवा नर आणि मादी एकंदर आपण जर का समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्याची चर्चा केली तर हा एक संबंध यायला लागतो का, तर हे पानही महत्त्वाचं ठरतं. म्हणजे आपल्याकडं सहसा म्हटलं जातं बघा की स्त्रीवाद हा फक्त मराठीत त्याची अनुभूती अजून आलेली नाही आहे, तो फक्त उत्सुकतेचा विषय मराठी साहित्यात आहे का, तर असा अनेक विचारवंतांनी मांडलेला आहे. म्हणजे अगदी ढाके सरांपासूनही त्याची आपल्याला चर्चा करता येईल. मराठी साहित्यात जेव्हा आपण स्त्रीवादाची चर्चा करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की स्त्रीचं स्त्री असणं, स्त्रीचं माणूस असणं, स्त्रीचं मानव असणं आणि स्त्रीचं व्यक्ती असणं हा जो एक समाजशास्त्रीय आणि साहित्यिक चर्चेचा विषय आहे त्याची जेव्हा आपण चर्चा करायला लावतो तेव्हा गौरीचं महत्त्व आपल्याला लक्षात यायला लागतं.
की गौरी काय प्रकारे लिखाण एक एक पान गळावया किंवा इतरही त्यांच्या कादंबऱ्यामध्ये लिखाणामध्ये करतात. तर मराठी गद्यामध्ये किंवा मराठी कादंबरीमध्ये, लघु कादंबरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीचं व्यक्ती असणं हा जो घाट आहे किंवा हे जे विचार आहेत ते सर्वात पहिल्यांदा गौरी यांनी मांडले का, तर हा देखील चिंतनाचा विषय ठरेल. म्हणजे कारावासातून पत्रे हे जे सुरुवातीचं त्यांचं लिखाण आहे आपल्या एक एक पान गळावा या लघु कादंबरीमध्ये, तर कारावास म्हणजे नेमकं काय ना, त्याची जर तुम्ही सामाजिक चर्चा केली किंवा तात्विकही चर्चा केली तर तुमच्या लक्षात येईल की कारावास म्हणजे नेमकं काय, की दोन जे व्यक्ती आहेत स्त्री किंवा पुरुष त्यांच्यामधला ताण म्हणजे कारावास आहे का, की अजून काहीतरी वेगळं आहे. म्हणजे माणूस हा स्वातंत्र्याची शिक्षा भोगणारा प्राणी असं म्हटलं जातं बघा. तर म्हणजे काय तत्वज्ञानात म्हटलं जातं बघा की उड जाएगा हंसा केला. म्हणजे कारावासातून पत्रे जेव्हा लेखिका लिहायला लागते, गौरी देशपांडे लिहितात, तेव्हा काय प्रकारचं स्वगत किंवा काय प्रकारचं मनोगत त्यांना मांडायचं आहे. तर असं म्हटलं जातं की स्त्रीला मरणाशिवाय निवांत क्षणच मिळत नाही. म्हणजे ज्या प्रकारचा स्त्रीवाद किंवा ज्या प्रकारचा व्यक्तिवाद गौरी त्यांच्या एक एक पान गळावा या कादंबरीमध्ये मांडतात, त्यामध्ये स्त्रीचं एक वेगळं चित्रण येतं का, किंवा स्त्रीनं कसं जगावं, स्त्रीनं कसं असावं, स्त्री पुरुषांचे संबंध कसे असावेत, त्यांच्यातला ताण नेमका काय आहे, या सगळ्यांची चर्चा आपल्याला एक एक पान गळाव्यामध्ये गौरी सविस्तरपणे करताना दिसून येतात. आता कारावास हा शब्द तुम्ही जरी घेतला तर त्याचे विविध अर्थ आपल्याला लागायला लागतील. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून असतील किंवा तात्विक दृष्टिकोनातूनही असतील. तर कारणाशिवाय धावणं म्हणजे कारावास असतो का, की अर्थ नसणं म्हणजेच कारावास आहे आणि त्या अर्थाच्या शोधातच लेखक गौरी देशपांडे त्याचा स्वीकार करतात का किंवा धावायला त्यामध्ये लागतात का. तर मिथ ऑफ सिसिफस नावाची एक अल्बर्ट काम्यूची कथा आहे जी की होमरच्या इलियडपासून त्याचे संदर्भ यायला लागतात. तर त्याला दगड वर नेण्याची शिक्षा दिलेली असते बघा, की डोंगरावर दगड घेऊन जाणं पण दगड पुन्हा घरंगळत येतो. तर मग हा म्हणजे कारावास आहे का, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे आणि ॲब्सर्डिटी त्यामध्ये यायला लागते का. तर एकंदर कारावासातून पत्रे असेल, मध्य लटपटीत असेल किंवा एक एक पान गळावाया असेल, या सगळ्यांच्या अनुषंगानं ही चर्चा देखील महत्त्वाची ठरते. आता लग्न या सामाजिक संस्थेविषयी गौरी विस्तृत त्यामध्ये चर्चा करतात, की टॉल्स्टॉय जसं म्हणतो लग्नाविषयी की सारी सुखी लग्न ही एकसारखीच एक असतात, पण प्रत्येक दुःखी लग्न निरनिराळ्या तऱ्हेनं दुःखी असतं. सो हे जे टॉल्स्टॉय लग्नाच्या बाबतीत म्हणतो तसंच काहीसं गौरी यांना एक एक पान गळावा या कादंबरीमध्ये सुचवायचं आहे का, की काहीतरी वेगळा अनुबंध किंवा वेगळा अनुभूती गौरी यांना या कादंबरीमधून द्यायची आहे. तर तुम्ही जेव्हा एक एक पान गळावा या ही लघु कादंबरी वाचाल एकदा दोनदा चारदा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारची अनुभूती, काय प्रकारचा व्यक्तिवाद, काय प्रकारचा स्त्रीवाद, काय प्रकारचा स्त्री पुरुष तुलनेचा म्हणण्यापेक्षा काय प्रकारचा स्त्री पुरुषांचा ताण गौरी त्यांच्या या लघु कादंबरीमध्ये वाचतात. त्यातले काही पॅरेग्राफ आपण थोडक्यात वाचू जेणेकरून काय प्रकारचं लिखाण गौरी यांनी एक एक पान गळाव्यामध्ये केलेलं आहे हे जाणून घेण्यास तुम्हाला मदत होईल. कारावासातून पत्रेमध्ये ते असं म्हणतात की जोपर्यंत माझ्यातील माणूस या व्यक्तीबद्दल तुझ्यातील माणूस या व्यक्तीला दया, मैत्री, सहानुभूती, प्रेम वाटत नाही किंवा वाटल्याचा मला प्रत्यय येत नाही, तोपर्यंत सर्व पुरुषांना सर्व स्त्रियांच्या संदर्भात किंवा नरांना माद्यांच्या संदर्भात होणाऱ्या ग्रांथिक स्त्रावांना प्रेमबिंब म्हणण्याच्या भानगडीत न पडणंच बरं. म्हणजे हा जो त्यांचा एक स्टँड आहे स्त्रीवादाचा असेल किंवा व्यक्तिवादाचा असेल, की स्त्री पुरुष संबंधातला ताण कशा प्रकारे समजून घ्यायचा, प्रेम म्हणजे नेमकं काय, लग्न ही विवाह संस्था, लग्न ही संस्था आपल्यामध्ये कशी कार्यरत होते, तर याचा एकंदर आढावा त्या ओव्हरऑल या लघु कादंबरीमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. या लघु कादंबरीमध्ये अनेक पात्र आलेली आहेत, त्या पात्रांच्या तोंडून त्यांनी जे संवाद टाकलेले आहेत किंवा ज्या काही ओळी टाकलेल्या आहेत त्यामधून देखील गौरी काय प्रकारचं अस्तित्व स्वतःचं सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा इतरांच्या दृष्टिकोनातून काय प्रकारचं वेगळेपण सांगण्याचा प्रयत्न करतात तेही आपल्या लक्षात येईल. म्हणजे यामध्ये मेहरोत्रा नावाचं एक पात्र आहे, निर्मला आहे, गीता आहे, रती आहे, श्रीधर आहे, माधव आहे, फरहद आहे. म्हणजे मध्य लटपटीतपासनं तर अगदी कारावासातून पत्रे असतील किंवा एक एक पान गळावाया असतील, हे जे वेगवेगळे भाग त्यांनी या लघु कादंबऱ्यामध्ये दिलेले आहेत त्यामध्ये हे वेगवेगळे पात्र यायला लागतात. त्यात एक फार सुंदर स्टेटमेंट आहे बघा सुरुवातीला, की व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट हॅज नथिंग टू डू विथ व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. म्हणजे मॉडर्निटीच्या कॉन्सेप्टमध्ये जेव्हा आपण हे वाक्य बघायला लागतो किंवा याचा संदर्भ बघायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे स्टेटमेंट असणं म्हणजे कारावास आहे का, की अजून काहीतरी वेगळं गौरी यांना यातून सांगायचं आहे. लिव्हिंग इज इन लेटिंग गो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा. म्हणजे जगणं म्हणजे नेमकं काय ना, म्हणजे सामाजिकतेची चर्चा तर त्या नक्कीच करतात, राजकीय दृष्टिकोनातून असू द्या किंवा मग सामाजिक दृष्टिकोनातून असू द्या, पण त्याही पलीकडे जाऊन कारावास ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा एक एक पान गळावा ही जी कॉन्सेप्ट आहे ती तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न गौरी करतात का. मग गौरींनी सांगितलेला स्त्रीवाद असेल किंवा भारतीय परिप्रेक्षात किंवा ओव्हरऑल मराठी परिप्रेक्षात आलेला जो स्त्रीवाद असेल
त्या स्त्रीवादापेक्षा गौरी कशा प्रकारे वेगळ्या स्त्रीवाद त्यांच्या या लघु कादंबरीमध्ये मांडतात, हेही वेगळे पण आपल्याला त्यामधून जाणावं लागतं. आणि मी जर सुरुवातीला सांगितलं की स्त्रीचं स्त्री असणं, स्त्रीचं माणूस असणं, स्त्रीचं मानव असणं आणि स्त्रीचं व्यक्ती असणं, ह्या ज्या काही पायऱ्या आहेत आणि हा जो काही स्त्रीचा प्रवास आहे, तर पहिल्यांदा मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी गद्यामध्ये स्त्रीचं व्यक्ती असणं हा जो भाव आहे किंवा हा जो स्टँड आहे तो आपल्याला गौरींनी घेतलेला दिसून येतो. बघा, ही एकंदर आपली एक एक पानगळाव्याविषयी चर्चा होती. तुम्ही अगदी UPSCचे संदर्भ किंवा UPSCचे प्रश्न जरी एक एक पानगळाव्या संदर्भात पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचे प्रश्न UPSCने त्या संदर्भात विचारलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न आहे की गौरी देशपांडे यांच्या कादंबऱ्याची मध्यवर्ती कल्पना स्त्री पुरुष नातेसंबंधाभोवतीच फिरते, या विधानाची एक एक पानगळाव्याच्या आधारे चिकित्सा करा. म्हणजे मी सुरुवातीला जसं सांगितलं की स्त्रीचं स्त्री असणं आणि स्त्रीचं व्यक्ती असणं हा जो प्रवास आहे किंवा स्त्री पुरुष संबंधांमधला जो काही ताण आहे, मग लग्न ही विवाह संस्था असू द्या किंवा प्रेम या कॉन्सेप्टबद्दल, प्रेम या संज्ञेबद्दल गौरींचं असणारं आकर्षण, गौरींचं असणारं वेगळेपण किंवा गौरींची असणारी समजूत ही या कादंबरीमध्ये, या लघु कादंबरीमधून वाचकाला कशा प्रकारे कळते हे समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला या कादंबरीमधून, लघु कादंबरीमधून नक्कीच करता येऊ शकतो. आणि त्याच अनुषंगानं UPSCने आपल्याला अनेकदा प्रश्न विचारले आहेत की स्त्री पुरुष संबंधाभोवतीच गौरी यांची एक एक पानगळा ही लघु कादंबरी फिरते का, सविस्तर चर्चा करा. ही होती आपली गौरी यांच्या एक एक पानगळाव्या या लघु कादंबरीविषयी थोडक्यात चर्चा. एकंदर गौरी समजून घेताना तुम्हाला जे गौरीचे विविध लेखन आहे, म्हणजे आहे हे असं आहे किंवा विंचुर्णीचे धडे असतील, हे विविध लेखनातूनही गौरी तुम्हाला समजून घेण्यासाठी थोडीशी मदत होईल. आपला जो मुख्य पार्ट होता तो एक एक पानगळावा हा आपल्या सिलेबसमध्ये असल्यामुळे आपण त्याची सविस्तर चर्चा या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.